सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडी बेकायदेशीररित्या झाल्याबाबत माजी आरोग्य सभापती दीपक ढेरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इथं याचिका दाखल केली आहे, अशी माहिती दीपक ढेरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. स्वीकृत सदस्य निवडण्यासाठी शासनानं सुधारित निकष लागू केले होते. त्यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा महापालिकेला मिळेल, असा शासनाचा त्यामागचा उद्देश होता. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं स्वीकृत सदस्य निवडण्यासाठी 20 फेब्रुवारी 2026 रोजी सभा बोलवण्यात आली होती. त्यात शहराच्या विकासासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचा समावेश करण्याचे निकष शासनानं लागू केलेले आहेत. त्याला अनुसरून स्वीकृत नगरसेवक यांची ज्या त्या गटाप्रमाणे यादी करून सर्वसाधारण सभेकडे शिफारस करावी, अशी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे 16 फेब्रुवारी 2026 रोजी पत्राद्वारे मागणी केली होती. त्यांनी तसं न केल्यास, आपण चुकीच्या पद्धतीनं यादी सादर केल्यास त्या सर्व प्रकरणाला आपल्याला सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल आणि आपल्याविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करणं भाग पडेल, याची कल्पना दिली होती. इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी महापौर उदय धातुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत शासनानं दिलेले निर्देश डावलण्यात आले आणि बेकायदेशीर निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळं माजी आरोग्य सभापती दीपक ढेरे यांनी स्वीकृत नगरसेवक संजय कांबळे, इम्रान हावेरी, इम्रान बागवान, प्रकाश दत्तवाडे, अविनाश कांबळे आणि मारुती पाथरवट हे कसे अपात्र आहेत, हे पुराव्यानिशी कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलं आहे. आयुक्त पल्लवी पाटील यांनी राजकीय दबावाखाली हरकतींकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळं दीपक ढेरे यांनी या निवडी बेकायदेशीर ठरवाव्यात म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूर सर्किट बेंच इथं धाव घेतली. या प्रकरणी शुक्रवारी 10 एप्रिल 2026 रोजी माननीय न्यायमूर्ती माधव जामदार आणि माननीय न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यानंतर हायकोर्टानं अधिकारी आणि स्वीकृत 6 नगरसेवकांना नोटिसा काढलेल्या आहेत. दीपक ढेरे यांच्या वतीनं ॲडव्होकेट सत्यजित राजशिर्के, मुंबई यांनी काम पाहिलं. इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्वीकृत पदाच्या निवडी झाल्या. 6 जणांना स्वीकृत म्हणून सदस्य घेण्यात आले, परंतु त्यासाठी जी पात्रता आहे की वकील, एखादे डॉक्टर, निवृत्त इंजिनियर असे वेगवेगळे आहेत, त्यामधील कोणतेही न घेतल्यामुळे त्या कारणासाठी मी माननीय नामदार हायकोर्ट ब्रँच सर्किट बेंच येथे रिट याचिका दाखल केली होती. त्याची माननीय नामदार हायकोर्टाने दखल घेऊन 6 स्वीकृत नगरसेवकांना नोटिसा काढलेल्या आहेत. 4 तारखेला येणाऱ्या 4/5ला पुढील सुनावणी आहे. आम्हाला सुद्धा त्यांना पर्सनल नोटिसा देण्यासाठी कोर्टाने सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा सर्वांना नोटिसा लागू केलेल्या आहेत. वास्तविक या ठिकाणी शासनानं जे नियम केला होता की बाबा स्वीकृत घेताना, स्वीकृत नगरसेवक घेतेवेळी सर्व ह्याच्या क्षेत्रातील, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींना समावेश करून घ्या, जेणेकरून आपल्या महापालिकेला त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल. परंतु असे न करता आपल्या इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त श्रीमती पल्लवी पाटील यांनी राजकीय दबावाखाली मी जी हरकत त्यांच्याकडे दिली होती त्याकडे दुर्लक्ष केले व काही व्यवस्थितपणे छाननी न करता ते अर्ज
महापौर उदय धातुंडे यांच्याकडे सभागृह पाठवले, एकदम अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. त्यासाठी माननीय आमदार हायकोर्ट या ठिकाणी मी याचिका दाखल केलेली आहे आणि ती सुनावण्यासाठी आलेली आहे. लवकरच सर्वांचे जे नगरसेवक पद आहेत त्याला बाधा येणार आहे.